वेलकम टू शाश्वत अकॅडमी पुणे. मी महेश पाटील. आज कमेंट ग्रुप बी 2024चा पेपर पार पडला पहिला. आणि जर तुम्ही जनरल ऑब्झर्वेशन बघितलं तर पेपर थोडा मॉडरेट टू टफ आहे. म्हणजे एकदम इझी पण नाही आहे आणि एकदम टफेस्ट पण नाही आहे, तर मॉडरेट आहे. पण 45+ मिळवणं खूप रेअर लोकांना मिळणार आहेत. पण 40 to 45 म्हणजे 40 to 45 पर्यंत टॉपर्स असतील. म्हणजे 40+ मिळवणं पॉसिबल आहे. पण काही प्रश्न असे आहेत ते आउट ऑफ कॉन्टेक्स्ट आहे. काही प्रश्न असे त्यांचं ॲक्च्युली प्रेझेंटेशन म्हणजे मांडणी बदलली आहे. आयोगानं थोडा बदल आपल्याला या प्रश्नामध्ये दिसतो. थोडा काय बदलतो बघू आपण. त्याआधी बघा ऑब्झर्वेशन बघितलं ग्रामरचं तर 24 क्वेश्चनचा कमी झाले प्रश्न. ॲक्च्युली 70-70 प्रश्न आपल्याला ग्रामरचे असतात ते कमी झाले आणि ते प्लस कुठे झाले तर ओकॅबमध्ये. ओकॅबमध्ये 21 क्वेश्चन आहे. म्हणजे आधी 16 होते, 18 होते, 20 होते, आता 21 म्हणजे एक प्लस झाला आहे. आणि ॲज युजल कॉम्प्रेन्शन 5 मार्काला जाय. यामध्ये जर बघितलं तुम्ही ॲज इट इज कॉपी पेस्ट जर बघितले ग्रामर सेक्शन ॲज इट इज कॉपी पेस्ट तर 4 प्रश्न दिसत आहेत. मग उरलेले काय बरं, जर 4 प्रश्न गेले 20 क्वेश्चन तर 20 वेगळे आहेत. पण पॅटर्न तोच आहे. काही जर सोडले नवीन पॅटर्नचे तर पॅटर्न तोच आहे, बट 4 क्वेश्चन पेस्ट आहे. उरलेले जे 20 आहे त्यातले जर 5-6 सोडले वेगळ्या पॅटर्नचे, बाकीचे 15-20 सेम पॅटर्न आहे, वाक्य नाहीत. ठीक आहे. पण त्यांचं जर बघितलं तर थोडं मॉडरेटच आहे. 5-6 प्रश्न आपण जे कॉपी पेस्ट आहे ते जर सोडले 8-10 प्रश्न तर थोडे आहे मॉडरेट अंडरस्टँडिंगला. ओकॅबलरीचा बाऊ करणाऱ्या लोकांना सांगावं वाटतं की जे खूप काही म्हणजे गुपित नोट्स वगैरे किंवा काही PDF असतात त्यांना वारंवार सांगत असतो ओकॅबलरीसाठी एकच तुमचं बायबल आहे पहिलं आणि शेवटचं म्हणजे 0 एरर पुस्तक PYQ. हे जे मित्रांनो 21 प्रश्न आहे हे 21 पैकी ऑलमोस्ट 15 ओकॅबलरी कॉपी पेस्ट आहे. अगेन मी रिपीट करतो, या 21 पैकी 15 कॉपी पेस्ट आहे 0 एरर पुस्तकातले ॲज इट इज काही वाक्यांमधले, काही 4 पर्यायांमधले किंवा मी जे एक्सप्लेन केले खाली एक्स्ट्रा वर्ड दिले त्यातले ॲज इट इज आहे. आणि उरलेले 5-6 काय बरं, त्या 6 पैकी मित्रांनो 3 तर असे आहेत की जो ग्रॅज्युएट व्यक्ती आहेत त्याला ते माहिती पाहिजे, त्याला काही पाठ करण्याची गरज नाही. म्हणजे हॉररचं मिनिंग विचारलेलं आहे, हॉरर या शब्दाचं. तर मला वाटत नाही की यासाठी काहीतरी कुठलं पुस्तक वाचायची गरज आहे. तर ते उरलेले जे 4-5 आहेत ते असं म्हणलं की त्यातले 2 सोडले, विशेषतः कास्ट अप ही फ्रेझल वर्ब जर सोडली आणि अजून एक प्रश्न ॲरंट हा शब्द आहे, हे 2 शब्द जर सोडले तर बाकी मी असं म्हणेल 19 तुमच्या फेवरमधले आहे. 19 तुमच्या फेवरमधले म्हणेल मी. म्हणजे एवढे करेक्ट येऊ शकतायत, ही रियालिटी आहे. ठीक आहे. आणि 5 प्रश्न जे आहेत आपले कॉम्प्रेन्शनचे, जो UPSC 2014चा कॉपी पेस्ट केला आयोगाने. UPSCचा कॉम्प्रेन्शन 2014ला विचारलेला आयोगाने कॉपी केलाय, त्यामुळे तो मी असं म्हणेल की तो टफ आहे. कॉपी केलाय तो, पण तो टफ आहे. मग थोडक्यात हा पेपरचं पूर्ण इव्हॅल्युएशन जर बघितलं तर मॉडरेट टू टफ आहे. 40 मार्क्स म्हणजे गुड आहे. म्हणजे 38, 39, 40, 42, 45 एवढे सफिशियंट आहे. म्हणजे तुम्ही लिस्टमध्ये येत आहेत. मात्र 25-30 वाले तर लांबच राहा, त्यांचा काहीच लांबपर्यंत संबंध नाही लिस्टमध्ये साठी. ठीक आहे. आता मूव ऑन टू द फर्स्ट क्वेश्चन. तर हा बी सेट आहे. बी सेट मी घेतला जसा आला टेलिग्रामला तसा मी बाहेर घेतला. तर पहिला क्वेश्चन काय होतो, अँटोनीचे पेरोळ का. आता हा जो प्रश्न आहे मित्रांनो हा मी म्हणेल नवीन पॅटर्न आहे. हा नवीन पॅटर्न आहे. आता इथून पुढे जी लोक मेनची तयारी करतात, ग्रुप सीची म्हणा ग्रुप बीची म्हणा, त्या लोकांनी याच पॅटर्नमध्ये शिकणं गरजेचं आहे. आणि याच पॅटर्नचे पेपर मी बनवणार आहे पुढे. तर बघा त्यांनी काय केलंय, एकूण 2-2 शब्दांचे असे पेर दिलेले आहेत आणि त्याने म्हटलं की अँटोनिम पेर ओळखा. तुम्ही जर बघितलं 1 by 1 तर बघा हा ग्रेव आणि हा रेअर. हा ग्रेव आणि रेअर हे दोघांना अँटोनिम्स नाही आहे. रेअर म्हणजे काय, दुर्मिळ. ग्रेव म्हणजे काय, एखादी ग्रेव गोष्ट की ग्रेव कन्सर्न आहे, खूप खोलवर असणे, हे नाही होत अँटोनिम्स. फॅट आणि स्लिम हे अँटोनिम होत आहे. मग हे एवढी जोडी होते पण हे दोन्ही होत नाही आहे, पण हे उत्तरात येणार नाही आहे. सेम थिंग ॲक्विट आणि सॅक्रिफाईस. ॲक्विट काय बरं, दोषमुक्त होणे, तुमच्यावरती केलेल्या आरोपातनं मुक्ती मिळणे. आणि सॅक्रिफाईस म्हणजे काय बरं, की मी एखाद्या गोष्टी सॅक्रिफाईस केलं, म्हणजे मी एखादी गोष्ट त्याग केली, हे अँटोनिम्स होत नाहीये. सेम थिंग इथं काइंड आणि जेंटल हे सिनोनिम्स आहे मित्रांनो. काइंड म्हणजेच कोण जेंटल असतो, जनरस असतो, फिलॉन्थ्रोपिस्ट असतो, जो बिग हार्टेड असतो, लार्ज हार्टेड, तर हे सिनोनिम्स आहे, हे होत नाहीये. कॉमनच्या विरुद्ध जर म्हटलं तर एक्स्ट्रा नाही होणार, कॉमनच्या विरुद्ध होणार आहे युनिक. कॉमन काय की मी असं म्हणेन की माझ्याकडे मोबाईल आहे, ते तर कॉमन आहे, सगळ्यांकडे मोबाईल असतो. पण मी असं म्हणेन की माझ्याकडे हेलिकॉप्टर आहे. मग आता हेलिकॉप्टर सगळ्यांकडे नाही आहे, मग ते युनिक आहे, तर त्याच्याविरुद्ध युनिक होतो, त्यामुळे हा विरुद्धार्थी होत नाहीये. फ्रेश आणि स्टेल विरुद्धार्थी आहे. फ्रेश म्हणजे काय, ताजं, अगदी आताच बनवलेलं. आणि स्टेल म्हणजे काय, शिळं, की जे कालचं परवाचं आहे, हे होऊ शकतंय अँटोनिम. पण हे त्याच्या उत्तरात येणार नाही, कारण हे दोन्ही नाही आहेत. नंबर नेक्स्ट, बेस आणि नोबल. बेस म्हणजे काय, अगदी लो कॅटेगरीचा बेस मॉडेल म्हणतो आपण एखाद्या 4 व्हीलरमध्ये बेस, किंवा दूध जर खाली लागलं असेल एखाद्या पातेल्याला त्याला बेस म्हणतो आपण. आणि नोबल म्हणजे काय, वरचे, अगदी वरिष्ठ, उच्च. मग बेस म्हणजे खालच्या स्तराचा, नोबल म्हणजे वरच्या स्तराचा. हे झालं अँटोनिमचे पेअर. सेम थिंग फ्लोट आणि सिंक. फ्लोट म्हणजे वर तरंगणे आणि सिंक म्हणजे खोलवर जाणे, डुबणे, बुडणे खाली. मग हे दोन्ही आपल्याला अँटोनिम दिसत आहेत. म्हणजे थोडक्यात प्रश्न क्रमांक 1 51 उत्तर आहे. पण यात एक सांगतो,
या प्रश्नाचा पॅटर्न हा आयोगाने आता असं बनवलाय, आधी नव्हता. जुन्या काळात दिसतो आपल्याला राज्योत्सव 2017ला, पण त्यानंतर कॉपी झाला नाही. हा असा आहे. म्हणजे थोडक्यात काय, इथं एका प्रश्नासाठी म्हणजे 2 मार्कासाठी मला टोटल हे 2 4 4 चौक 16 शब्द माहिती पाहिजे. ठीक आहे. नंबर नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे आपला 52 नंबरचा. हा प्रश्न मी म्हणेल की आउट ऑफ कॉन्टेक्स्ट. हा प्रश्न कदाचित तुम्हाला येणार नाहीये, काही लोकांनी स्किप केला असेल तर बेटर केलं असेल. हा प्रश्न कठीण आहे. हा प्रश्न कठीण म्हटल्यानंतर काय, हा कॉपी पेस्ट नाही आहे, हा नवीन शब्द विचारलेला आहे. हा मी तसा दिलेला आहे तुम्हाला आपल्या कायझन पुस्तकामध्ये दिलेला आहे शब्द, बट इथपर्यंत तुम्ही आलात का वाचायला तर ठीक आहे. तर हा बघा, त्यानं काय द वर्ड विच मीन्स नोटोरियस. नोटोरियस सगळ्यांचा पार्ट आहे. नोटोरियस म्हणजे काय, इनफेमस पर्सन, वाईट गोष्टींसाठी प्रसिद्ध असलेला, खूप प्रसिद्ध शब्द आहे त्याला. नोटोरियस सगळ्यांना माहिती आहे, परंतु त्याने काय म्हटलं, नोटोरियस अर्थ असलेला शब्द सांगा की ज्याचं स्पेलिंग दिलेलं आहे खाली. मग त्याने काय केलं, 4 शब्द दिलाय. एक दिलाय इरँट, नंतर इरँड, त्यानंतर ॲरंट आणि ॲरंट. असा शब्द नाही आहे, हा उगाच आयोगाने दिलेला आपल्याला फसवण्यासाठी. मग आता 3 शब्द आहे. मग हे मी दिलेलं आहे ऍक्च्युली ऑलरेडी कायझमध्ये. हा बघा, इरँट आणि हा इरँट. पण त्याने काय म्हटलंय, असा शब्द सांगा स्पेलिंग नुसार करेक्ट आहे, त्याचा मिनिंग ऍक्च्युली नोटोरियस. मग नोटोरियस मिनिंग मध्ये हा इरँट आणि हा इरँड येत नाही, कारण इरँड म्हणजे काय, एकदम छोटीशी गोष्ट, नॉर्मल, त्याला आपण इरँड म्हणतो. आणि इरँड म्हणजेच काय की जी गोष्ट ऍक्च्युली खूप स्टँडर्ड आहे, जे ऍक्सेप्टेड आहे, जे नॉर्म्स आहे, त्याला आपण इरँड म्हणतो. मग थोडक्यात बघा, हे दोन्ही शब्द तर नाही आहे. जर तुम्हाला माहिती असतील तर हे तुमचे ऑप्शन मायनस झाले असते. मग नोटोरियस शब्दासाठी हा इरँड शब्द आहे, हा ॲरंट आहे. आणि ॲरंट म्हणजे काय की ओल्ड इंग्लिश वर्ड आहे की एखादी गोष्ट वाईट गोष्टींसाठी प्रसिद्ध असते, म्हणजे कुप्रसिद्ध. हा शब्द ना PYQ मध्ये ना कुठल्या बुक्स मध्ये हा आढळतो, हा ना रेनन मार्टिन मध्ये, हा ना पालनसुरी मध्ये, ना हा बक्षी मध्ये. मग हा शब्द आयोगाने विचारलं कुठून, तर हा विचारला कॉपी पेस्ट केलाय. ऍक्च्युली हे शब्द हे सगळे एक ग्रुपचा ग्रुप आहे ऑक्सफर्ड डिक्शनरी मध्ये, त्यातनं उचललाय. इतक्या डिटेलिंग मध्ये माहिती असणं हे थोडं डिफिकल्ट आहे. हा प्रश्न म्हणेल मी हा कठीण आहे. हा माहिती पाहिजे ॲरंट. ठीक आहे. तर उत्तर 3 आहे त्याचं. 52 नंबरचा प्रश्न. 53 नंबरचा प्रश्न हा नवीन बनवला आयोगाने. बघा मी तुम्हाला सांगतो ना, काही प्रश्न आपल्याला नवीन दिसत आहे. क्लॉजचा प्रश्न आहे, आणि त्याने म्हटलं की याच्यात किती सबऑर्डिनेट क्लॉज आहे. बघा, हाऊ मेनी सबऑर्डिनेट क्लॉजेस आर प्रेझेंट इन द गिवन सेंटेन्स, म्हणजे किती सबऑर्डिनेट क्लॉजेस आहेत. असा प्रश्न आधी नव्हता, आता बनवलाय. हा न्यू पॅटर्नचा प्रश्न आहे. मग आय फील दॅट ही विल कम हिअर इफ वी स्पेंड हिम द मनी. आता बघा, इफ यू सेंड हिम मनी, सॉरी ते मिसप्रोनाउन्स झालं, सेंड हिम. आता यामध्ये बघा, हा दॅट हा कंजंक्शन आहे. हा कंजंक्शनने जोडलेलं वाक्य माझं डिपेंडंट क्लॉजचं आहे, म्हणजेच तो सबऑर्डिनेट क्लॉज आहे. म्हणजे डिपेंडंट म्हणजे सबऑर्डिनेट. हा इफ आहे, हा पुन्हा माझं कंजंक्शन आहे, याने जोडलेलं वाक्य पुन्हा डिपेंडंट क्लॉजचं आहे. डिपेंडंट क्लॉज म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज. म्हणजे थोडक्यात आय फील हा माझा इंडिपेंडंट क्लॉज आहे मित्रांनो. हा कंजंक्शन जोडला, हा डिपेंडंट एक क्लॉज, हा कंजंक्शन जोडला, हा माझा एक क्लॉज. म्हणजे 2 क्लॉज जे डिपेंडंट आहे आणि एक इंडिपेंडंट आहे. दोन्ही कंजंक्शन हे सबऑर्डिनेट कंजंक्शन आहे. वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. मग या 3 वाक्य आहे. मग कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये काय असतं मित्रांनो, एक डिपेंडंट एक इंडिपेंडंट, म्हणजे सबऑर्डिनेट एक आणि एक इंडिपेंडंट. पण यात त्याने 2 जोडले मुद्दाम, म्हणजे हा इफने जोडलेला आणि हा दॅटने जोडलेला, म्हणून या 2 सबऑर्डिनेट क्लॉजेस म्हणजे डिपेंडंट क्लॉजेस. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. 53चा 4 हा नवीन पॅटर्नचा प्रश्न होता. 54 हा ओकॅपचा प्रश्न आहे, पण मी असं म्हणेल की हा कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. ओकॅपमध्ये जे 21 प्रश्न आहेत त्यातले जर तुम्ही 3 प्रश्न सोडले तर मी म्हणेल 19 प्रश्नच फक्त ओकॅपचे. उरले जे 3 आहेत ते कॉमन सेन्स, ग्रॅज्युएट व्यक्तीला येतील. कुठल्या पुस्तकात आहे, कुठल्या नोट्स मधून कॉपी झालं, कुठल्या बुक मधलं काहीच नाही, कॉमन सेन्स मधून आहे आणि ग्रॅज्युएट व्यक्तीला जमेल. चिल्ड्रेन स्क्रीम इन हॉरर. आता हॉररचा मिनिंग विचारला तो. आता ते घाबरलेत आणि एकदम हॉररमध्ये आणि किंचाडी मारली, स्क्रीम केलं त्यांनी, हॉरर. आणि त्याने काय विचारलं की अंडरलाईनचा तो मिनिंग आहे, कॉन्टेक्स्ट नुसार सांगतोय तो. आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन विथ द कॉन्टेक्स्ट म्हणतो, कॉन्टेक्स्ट. मग आता डिलाईट हा तर आनंद आहे, हा त्याच्या विरुद्ध अर्थी होईल, हा तर आनंद आहे. ॲट्रॉसिटी, ॲट्रॉसिटी कसं काय लिहितं, हे इन ह्युमन नाही आहे, इन ह्युमन ऍक्टिव्हिटी म्हणतो पण ॲट्रॉसिटी ऍक्ट वाचला तुम्ही. मग आता टेरर आणि अपील. अपील म्हणजेच काय, एखाद्याला आपण परस्युएट करतो. आय अपील टू यू ऑल दॅट टू रीड इंडियन एक्सप्रेस न्यूजपेपर एव्हरी डे. हे मी अपील केली तुम्हाला, अपील पण होत नाहीये. मग आपण काय म्हणू शकतो, द चिल्ड्रन स्क्रीम्ड, त्यांनी एकदम किंचाळी मारली. कशी बरं, एकदम हॉरर मध्ये, भीतीदायी. मग भीतीदायी काय बरं, टेरर. मग हा माझा ऍक्च्युली शब्दाशी अर्थ जुळतोय वाक्याच्या कॉन्टेक्स्ट नुसार. याला कुठल्या PYQ ची गरज नाही, इथं कुठल्याही बॅचची गरज नाही, इथं फक्त जो ग्रॅज्युएट आहे त्याला उत्तर जमू शकता आहे. तर उत्तर 3 आहे 54 नंबरचं. 55 नंबरचा क्वेश्चन आहे आणि 55 नंबरचा क्वेश्चन एंड इन स्मोक हे कॉपी पेस्ट आहे इडियम.
ॲज इट इज कॉपी पेस्ट जर PYQ झाला असेल, किंवा मी टेस्ट सिरीजमध्ये किंवा बॅचमध्ये शिकवताना किती वेळा घेतला एंड इन स्मोक किंवा एंड इन फियास्को टेस्ट सिरीजमध्ये पण मी डिस्कशन केलेलं आहे. सो एंड इन स्मोक म्हणजे काय, एखादी गोष्ट निरर्थक ठरणे, म्हणजे शेवटी ती वाया जाणे, शेवटी तिचा एंड होणे पण त्यापासून काही लाभ न होणे. एंड इन स्मोक, ऑल इज एफर्ट्स टू विन ओव्हर द ॲडव्हर्सरी हॅव एंडेड इन स्मोक, म्हणजे काहीच कामाचं नाही, निरर्थक ठरलं ते. मग त्याला काय डिस्ट्रॉय बाय स्मोक नाही, शब्दाशी अर्थ होत नाही इडियमचा. एंडेड इन नथिंग, यस काहीच नाही मिळालं हातात, बिकॉज रिझन ऑफ रुमर्स, आणि एंडेड इन डार्कनेस नाही आहे. तो उत्तर माझं काय, एंडेड इन नथिंग म्हणजे काहीच हातात न मिळणं, अपयशी ठरणे. उत्तर 2 आहे 55. हा बघा, हा प्रश्न कॉपी पेस्ट आहे, 0 एरर पुस्तक आहे, आणि हा प्रश्न आहे 2012ला विचारलेला आयोगाने, आणि क्लिअरली विचारलं इथं टू एंड इन स्मोक. आणि एंड इन स्मोक म्हणजेच काय, एखादी गोष्ट फेल होणे म्हणजेच ती अपयशी ठरणे. हे बघा, रून वन सेल्फ, डन नथिंग म्हणजे कम टू नथिंग, काहीच नाही मिळणं. सेम थिंग मी आपल्या कायझन पुस्तकात पण दिलेली बघा, हा 37 नंबरची दिलेली इथं, एंड इन स्मोक, टू कम टू क्रॉपर, त्यानंतर डॅम स्क्वॅब आहे, एंड इन फियास्को आहे, म्हणजेच कम टू नथिंग म्हणजे निरर्थक ठरणे, निष्फळ ठरणे. तर ही कॉपी पेस्ट इडियम होती, त्यामुळे 21 प्रश्न मला दिसतील की ओकॅपचे आहे, पण ते 21 ऍक्च्युअली ते 15 ॲज इट इज कॉपी पेस्ट आहे. पुढचा वी आर गोइंग टू डिस्कस ऑल द इश्यू इन डिटेल. कॉपी पेस्ट राज्यसेवा, फुल स्टॉप पण कॉपी आहे. हा बघा, हे राज्यसेवा 2017 तेच वाक्य आहे. वी आर गोइंग टू डिस्कस ऑल द इश्यूज इन डिटेल, म्हणजे थोडक्यात हे गोइंग टू काय सांगतं तर नियर फ्युचर. मग नियर फ्युचरच्या ऍक्टिव्हिटी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये केल्या जातात, आणि ते असतं ऍक्शन इन नियर फ्युचर. म्हणजे एक माझं उत्तर आहे, ऍक्शन सर्टन अनसर्टन फ्युचर नाही आहे, फोर्स ऍक्शन फ्युचर, प्रोबेबल ऍक्शन फ्युचर हे नाही आहे उत्तर. तर नियर फ्युचरचे वाक्य जे असतात ते ऍक्च्युअली प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये असतात, आणि ते लिहिले जातात गोइंग टू मध्ये. सो पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे, आणि हा प्रश्न कॉपी पेस्ट आहे. नेक्स्ट आहे पुढचा प्रश्न. हा प्रश्न कॉपी पेस्ट नसला, वाक्य नवीन आहे, वाक्य न्यू आहे, न्यू सेंटेन्सेस आहे, सेंटेन्सेस न्यू आहे, पण मी असं म्हणेल पॅटर्न तोच आहे. कसा बघा, ही लिव्स इन खुर्जा इन बुलंदशहर. आता यात बघा, ह्या जो खुर्ज आहे हे छोटे गाव आहे, आणि याचा मोठा एरिया हा बुलंदशहर आहे, हा मोठा एरिया आहे. मग आपण जेव्हा मोठ्याकडून छोट्याकडे येतो तर आपण काय करतो, छोट्या एरियाला ऍड जोडतो आणि मोठ्या एरियाला इन जोडतो. मग आता यामध्ये हे कसं करेक्ट होईल की ही लिव्स ऍट खुर्जा पाहिजे आणि इन मग बुलंदशहर. मग आता यामध्ये कसा प्रश्न विचारला आयोगाने, हा बघा, हा रिसेंट क्वेश्चन आहे राज्यसेवा 22चा, ज्यामध्ये बापूनगरचं वाक्य आहे, ही लिव्स इन बापूनगर इन अहमदाबाद. मग ह्या मोठ्या एरियाकडून छोट्या एरियाकडे आपल्याला पाहिजे ऍट बापूनगर इन अहमदाबाद. सेम तुम्ही जर बघितलं तुम्ही, हा जुन्या काळातला प्रश्न, पंडित जवाहरलाल नेहरू वॉज बॉर्न डॅश अलाहाबाद डॅश उत्तर प्रदेश. मग हा मोठा एरिया आहे म्हणजे हा इन उत्तर प्रदेश, आणि हा ऍट अलाहाबाद. थोडक्यात मला काय सांगायचं आहे की वाक्य बदललं आहे पण स्ट्रक्चर तेज आहे. पुढचं बघा, ही हॅज फॉलन इन टू रिव्हर. बघा, आता यामध्ये फॉलन इन टू रिव्हर ना, जेव्हा एखादी गोष्ट बाहेरून आत होते त्यासाठी आपण इंटूचा वापर करतो, कारण त्यामध्ये मुवमेंट असते, म्हणजे सपोज एखादी गोष्ट बाहेरून आत जाते त्याला आपण इंटू म्हणतो. मग इथं बघा, तो कुठे फॉलन इन टू रिव्हर ना, मग रिव्हरमध्ये जो पडलाय तो ऑब्विसली वरून खालीच पडला असणार आहे, मग इथे इंटूचा वापर एक्झॅक्टली करेक्ट आहे. डिवाइड द प्रॉपर्टी अमंग ऑल द ब्रदर्स. आता अमंगचा वापर आपण अनेकांसाठी करतो आणि बिटवीनचा वापर 2 लोकांसाठी. आता इथं ऑल द ब्रदर जर म्हटलेलं आहे, मग ऑल द ब्रदर म्हटल्यानंतर ते सगळे आले, त्यात 2 पेक्षा अनेक आहे, मग ऑब्विसली तर अमंगचा वापर बरोबर आहे. म्हणजे बी आणि सी हे माझं उत्तर आहे. मग बी सी म्हणजे पर्याय क्रमांक जो येईल तो येईल आपला पर्याय क्रमांक 2, कारण आयोगाने विचारलेला करेक्ट 1. आणि हा जर तुम्ही बघितला अमंगचा प्रश्न तर याच्यावर तुम्ही गेस करू शकता. बघा, हा प्रश्न, हा PSI 14चा प्रश्न जुन्या काळातला. यामध्ये बघताना काय, डिवाइड दिस प्रॉपर्टी, ही प्रॉपर्टी डिवाइड करायचे ते ॲलेस, चार्ल्स अँड जेन. मग 3 लोक आहे यामध्ये, मग 3 लोक म्हटल्यानंतर ॲलेस मध्ये करायची आहे, चार्ल्स मध्ये करायची आहे, आणि जेन मध्ये करायची आहे. मग ऑब्विसली तर अमंगचा वापर होईल. असा हा PYQ चा सेन्स डेव्हलप करायचा असतो. मग नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आहे आपला. पुढचा क्वेश्चन, डॅश युअर इन्कम बिफोर स्पेंडिंग इट रेकलेसली. ते जे 21 प्रश्न मी म्हणतो ओकॅपचे, त्यातला पहिला प्रश्न तो ॲरनचा, तो डिफिकल्ट जमणार नाही, हा एक. असे 2 प्रश्न जर सोडले तर बाकी सगळे सोपेच आहे. हा जो आहे हा खूप डिटेलमध्ये माहिती पाहिजे. कास्ट असाइड नावाची आपल्याला फ्रेजल बाबा आयोगाने विचारलेली आहे की शी कास्ट असाइड ऑल द शेम अँड इलोफ विथ हर बॉयफ्रेंड. म्हणजे तिने सगळ्या गोष्टी रिजेक्ट केल्या आणि ती पडून गेली तिच्या बॉयफ्रेंड बरोबर. कास्टची आपल्याला विचारलेली आयोगाने कास्ट असाइड. मग आता इथं कास्ट आउट, कास्ट अप, कास्ट अबाउट, कास्ट ऑफ, कदाचित हे जमलं नसावं. ज्यांनी टुक्का मारला ते कदाचित चुकतील, किंवा ज्यांनी सोडलाय ते बेटर आहे.
त्याचं उत्तर कास्टअप आहे. कास्टअप म्हणजे काय? एखादी गोष्ट कॅल्क्युलेट करणे, म्हणजे मेजरमेंट करणे, की मला काहीतरी आता आज 100 रुपये खर्च करायचे, पण मला बघावं लागेल माझ्याकडे 100 रुपये आहेत का. मग तो म्हणतो कास्ट ऑफ युअर इन्कम बिफोर स्पेंडिंग इट रेकलेसली. म्हणजे तुझी इन्कम आधी तू व्यवस्थित ते बजेट बघून घे, कॅल्क्युलेट करून घे, मोजमाप करून घे की ते बरोबर जुळतंय का, त्यानंतर तू स्पेंडिंगला जा. तर उत्तर 2 आहे कास्ट अप. मग आता कास्ट आउट काय बरं? कास्ट आउट म्हणजे काय? एखाद्या गोष्टीपासून बाहेर पडणे. कास्ट आउट केलं मी ते च्यापासून ती गोष्ट रिमूव्ह करणे, ती गोष्ट रिजेक्ट करणे, कास्ट आउट केलं मी ते कास्ट आउट आहे. सेम थिंग कास्ट अबाउट असली काही नाही आहे फ्रेजर वर्ब. त्यानंतर कास्ट ऑफ पण आहे. कास्ट ऑफ म्हणजेच काय? की एखाद्या गोष्टीपासून तुम्ही पलायन करतात, एखादी गोष्ट तुम्ही रिमूव्ह करतात, कास्ट ऑफ करतायत, तोही त्याचा जवळपास अर्थ होतोय. मग हे अर्थ इथं जुळतायत का? नाही. मग एकच पर्याय जुळतो तो म्हणजे कास्ट अप. म्हणून 58 उत्तर 2 आहे. 59 नंबरचा क्वेश्चन आहे. हा जरा आयोगाने खूप डिटेल विचारला. सफिक्स प्रिफिक्स मी पण शिकवतो असतो आतापर्यंत, परंतु ह्यावेळी त्याने इतके डिटेल विचारलं. त्याने म्हटलं मला डायमिनिटिव्ह सांगा, आणि हे इतक्या डिटेल आयोग जात आहे म्हटल्यानंतर अजून डिटेल शिकावं लागेल. आणि पोरांना एका दिवसात बॅच संपवायची असते, 8 दिवसात बॅच संपवा, शॉर्ट बॅच. इतकं शॉर्ट पण नाहीये मित्रांनो, जर 45+ पाहिजे असतील तर इतके डिटेल. त्याने हा इंट्रोड्यूस केला. मागच्या मेन्सला त्याने इंट्रोड्यूस केलं फिगर ऑफ स्पीच चॅप्टर. ह्या मेन्सला त्याने इंट्रोड्यूस केलं डायमिनिटिव्ह. म्हणजे सफिक्सेस मध्ये इतके प्रकार आहे मित्रांनो, जे मी टाळायचो शिकवताना, कारण इतक्या डिटेल कोण सांगेल. या चॅप्टरला मग 5-6 दिवस लागतील शिकवायला. पण वरवर विचारत होता आयोग, मी पण वरवर सांगत होतो, पण आता त्याने डायमिनिटिव्ह मध्ये इतक्या डिटेलमध्ये गेलाय. म्हणजे थोडक्यात नाऊनचे सफिक्स, ऍडजेक्टिव्हचे, ऍडव्हर्बचे, याच्या पलीकडे तो गेला. मग आता डायमिनिटिव्ह म्हणजेच काय, तर त्याने कॉपी पेस्ट केलेलं आहे स्टँडर्ड पुस्तकातनं. स्टँडर्ड कोणते पुस्तक आहे तर बघा, मी 2 पुस्तक घेतलं बघा. डायमिनिटिव्ह त्याने म्हटलं तर बघा, बुकलेट हा शब्द क्लिअरली दिसतो तुम्हाला. हे डायमिनिटिव्ह विचारलेले आहेत. म्हणजे इतके स्टँडर्ड पुस्तकाचं त्याने विचारलं की हे सफिक्सला प्रकार आहे, त्यातला डायमिनिटिव्ह मला सांगा. मग हा बघा, इथं हा जो वीक आहे, ह्या वीकचा विकलिंग हा इथं कॉपी पेस्ट आहे. आणि हा बुकचा हा बघा, हा बुकलेट. मग हे असं का बरं आहे तर थोडक्यात हे बघा, हा आपला रेनन मार्टिन आहे. हे बघा डायमिनिटिव्ह कोणकोणते आहे, हा EL, EN, IC, किन, लेट, LING, OCK, हे डायमिनिटिव्ह आहे. अजून आहे वेगळे प्रकार, त्यातला हा एक प्रकार आहे. तिथं बघा प्रकार क्रमांक 3 आहे. असे भरपूर प्रकार आहे. हा बघा इथं N आहे मित्रांनो, N ह्या पुस्तकात N आहे. हे इतके डिटेल मी सांगत नव्हतो, त्याचं कारण काय, आयोग इतक्या डिटेल जात नव्हता आणि हे पण सांगायला वेळ लागेल, खूप लेंदी होईल लेक्चर, म्हणून मी टाळायचो. पण आयोगाने त्यात घुसलेला आहे तो, म्हणजे आपल्याला ते शिकावं लागेल पुढच्या मेन्स पासून. तर बुकचं बुकलेट इथं, आणि बघा हा इथं पुन्हा बुकलेट असेल, इथं हा बघा लिफलेट आहे, म्हणजे इथं बुकलेट एक, आणि हा बघा हा विकलिंग, विकला ING लागेल, विकलिंग. हा प्रश्न आउट ऑफ कॉन्टेक्स्ट आहे. हा टुक्का लागला त्यांचा बेस्ट, ज्यांनी सोडून दिलं त्यांना पण बेस्ट. मग तुम्ही जर म्हटला की ह्या बुकला आणि ह्या विकला कोणता सफिक्स लागेल, तर यस, त्या बुकला बुकी पण होऊ शकताय, बुकिश पण होऊ शकताय, दोन्ही जुळतायत. ह्या विकला इथं विकन पण होईल, विकनेस पण होईल. पण त्याने म्हटलं डायमिनिटिव्ह सांगा. मग डायमिनिटिव्ह सफिक्सेस ते असतात ज्यांचा शेवट लेट, जसं लीफ लेट, बुक लेट, पॅम्पलेट, आणि ह्या LING. मग हे दोन्ही यांना जुळतायत. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. कदाचित हा प्रश्न चुकला असावा तुमचा, हा नवीन पॅटर्नचा प्रश्न आहे, इथून पुढे शिकावं लागेल. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. मॅरी वॉज द राईटफुल सक्सेसर टू द इंग्लिश थ्रोन. राईटफुल सक्सेसर, आणि त्याच्या विरुद्ध विचारलाय. अगदी कॉपी पेस्ट आहे, काहीच नाही, डोकं लावायचं काम नाहीये. म्हणजे जो पुढचा येणार असतो सक्सेसर, आणि जो आधी झालेला असतो तो प्रेडिसेसर. मग बघा इथं क्लिअरली बघा, हा प्रेडिसेसर आहे, हा सक्सेसर आहे. हा बघा, हा प्रेडिसेसर शब्द आहे, म्हणजे जो आधी बसणारा, पूर्वजन बसणारा, पूर्वकालीन प्रेडिसेसर. आणि हा सक्सेसर आहे, हा पुढचा. म्हणजे थोडक्यात काय, म्हणजे माझा नेक्स्ट, म्हणजे माझ्या नंतर बनणारा जो असेल तो असेल सक्सेसर, माझ्या आधीचा जो होता तो असो प्रेडिसेसर. मग बघा हे सगळे मराठीमध्ये इंग्लिशमध्ये दिलेले आहेत. हा प्रश्न 2015चा आयोगाचा, हे PYQ आलेला आयोगाचा, आणि हे 4 पर्याय. काही विशेष नाही, हे अजून आहे बघा. हे सेम थिंग मी काही जण पुस्तकात पण दिलेलं आहे. हे बघा प्रेडिसेसर आहे, त्यानंतर हा इथं हा बघा, हा सक्सेसर आहे, हा प्रेडिसेसर आहे. सो आहे कॉपी पेस्ट हा आयोगाचा. मग इथं या, इथं म्हटलंय त्याने. मग आता सक्सेसरच्या विरुद्ध, सक्सेसर म्हणजे पुढचा, हा राजा आहे, हा त्याचा पुढचा जो मुलगा तो राजा होणार आहे. पण या राजाच्या आधी जे आजोबा होते ते राजा होते त्याचे. मग हा आधीवाला आणि हा नंतरवाला. मग जो सक्सेसर आहे तो येणारा, आणि आधी जो तो झाला प्रेडिसेसर. मग माझं हे उत्तर आहे 2. मग एज्युकेटर आंदोलन करणारा, हा सपोर्टर साथ देणारा, सपोर्ट करणारा, आणि इनहेरिट म्हणजेच वारसाने आलेला. त्यामुळे आपल्याला उत्तर त्याने विरुद्धार्थी विचारलाय. मग सक्सेसच होईल प्रेडिसेसर, हे आपल्या फेवर मधलं आहे. हे चुकलं नसेल कदाचित तुमचं.
नेक्स्ट क्वेश्चन आहे 61 नंबरचा क्वेश्चन, त्याने व्याख्या विचारलेली आहे आणि सोपा प्रश्न आहे. पण याच्यात एक गोष्ट बघा, त्याने व्याख्या विचारली म्हटल्यानंतर थोडं प्रश्नाची पद्धत मांडणी थोडी व्हरायटी दिसते आहे बरं ह्या पेपरमध्ये, म्हणून म्हटलं मी मॉडरेट टू टफ आहे पेपर, एकदम इझी नाही आहे. आता यामध्ये तो नाउन, प्रोनाउन आर अ नॉन फ्रेज विच फॉलोज ए डॅश वर्ब इज कॉल्ड एन ऑब्जेक्ट. आता मला सांगा मित्रांनो, ऑब्जेक्ट कोणत्या वर्बला गरजेचा असतो? ट्रान्झिटिव्ह वर्बला. ट्रान्झिटिव्ह वर्बला ऑब्जेक्ट येईल तेव्हाच तो ट्रान्झिटिव्ह वर्ब होईल, तेव्हाच तो वाक्याला कंप्लीट करेल. मग इन ट्रान्झिटिव्ह वर्बला ऑब्जेक्ट नसला तरी तो कंप्लीट असतो. मग जेव्हा हा नाउन, प्रोनाउन, नाउन फ्रेज येते आणि ते जे ऑब्जेक्ट बनते, ऑब्जेक्ट त्याला देतो जो एक्सप्रेस करतो मिनिंग, तो असेल ट्रान्झिटिव्ह. मग स्ट्रॉंग वर्ब, वीक वर्ब, स्ट्रॉंग आणि वीक वर्बला काय बरं, त्यांना तो ऑब्जेक्ट येतोच, काय अडचण नाही आहे. मग ऑब्जेक्ट येणार नाही असं होणार नाही, येतोच, पण याला मात्र गरजेचा असतो, कंपल्सरी असतो, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. मग मधु लाईक्स मँगो हे वाक्य विचारलेलं आयोगाने, लाईक्स मँगोज हा पुढचाच प्रश्न बघा. मग आता यामध्ये हे काय बरं, तिला काय आवडतं काय? मँगोज. मग इथं हा मँगोज ऑब्जेक्ट आहे, तो कंप्लीट करतो लाईक्सला, हा माझा ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. 61चं पर्याय क्रमांक 2. 62 यात जरा थोडं जनरल नॉलेज जर माहिती असेल तर जमेल. कुठल्याही कंट्रीच्या आधी आर्टिकल द येत नाही आणि हे कंट्रीचं नाव आहे. सिलॉन म्हणजेच काय, म्हणजे थोडक्यात जुनं नाव आहे श्रीलंकेचं. जसं आपलं जर हिंदुस्थान जर विचारलं तर कोणाला समजणार नाही जगामध्ये की हिंदुस्थान इज इक्वल टू इंडिया, इंडिया इज इक्वल टू भारत आहे. तसं सिलॉन हा श्रीलंकेचं नाव आहे, देशाच्या आधी आर्टिकल येत नाही म्हणून हा पर्याय कट झाला, हा द वाला कट झाला, हा द वाला कट झाला. आता सिलॉन इज डॅश साऊथ ऑफ इंडिया. आता एक लक्षात घ्या, जेव्हा आपण एखादी डायरेक्शन देतो, मी म्हटलं नॉर्थ, मी म्हटलं साऊथ, मी म्हटलं ईस्ट, वेस्ट असे म्हटले मी, ठीक आहे. तर नेहमी जेव्हा आपण डिरेक्शन दाखवतो तर तेव्हा लक्षात घ्या टूचा वापर करतो आपण. टू द, हे बघा, टू द साऊथ ऑफ इंडिया, टू द वेस्ट ऑफ महाराष्ट्र, टू द नॉर्थ ऑफ अरुणाचल प्रदेश, म्हणजे टू द नॉर्थ, टू द साऊथ, टू द वेस्ट, टू द ईस्ट वेस्ट. म्हणजे आपण नेहमी काय करतो, टू द ही फ्रेज वापरतो, म्हणजे थोडक्यात हा आर्टिकल वापरतो, टू द साऊथ, टू द नॉर्थ. मग हा जो देश आहे हा सिलॉन इज टू द साऊथ ऑफ इंडिया, हे करेक्ट होईल. यामध्ये काय चुकलं, याच्यातलं द ड्रॉप आहे, यात काय चुकलं, याच्यात द चा वापर आहे. पण मी म्हणेल की ज्याला जनरल नॉलेज माहिती की सिलॉन हे देशाचं नाव आहे, हे त्याला जुळलं असावं. पण ज्याला जर माहिती असेल की एखादं आपण नेहमी डायरेक्शनच्या आधी द चा वापर करतो, द साऊथ, द नॉर्थ, द वेस्ट, द ईस्ट, त्याला उत्तर जमेल हे. 62चं उत्तर 2 आहे. 63 नंबरचा प्रश्न, यस, हे 2 प्रश्न आलेले आहेत आपल्याला स्पेलिंग वरती आणि ठीक आहे. PYQ वाचले असतील सगळे 4 पर्याय सहित तर जमेल. ग्रॅज्युएट बेस जमून जाईल, असे काही डिफिकल्ट नाही आहे. ड्रॉट नाउन मध्ये शिकला आपण, ओ वाला ड्रॉट असतो ते बरोबर आहे. रेस्टॉरंट, हा रेस्टॉरंट मध्ये हा ए पाहिजे. ऍक्सेसिबल बरोबर. गॉरंटी, 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 हा यू आणि ए एक्सचेंज झालाय, म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. दुसरं ट्रूली, मी आपल्या 4थ्या का 5व्या टेस्टला घेतला होता ट्रूली शब्द. ट्रूली त्यांना TRUE येतो, पण जेव्हा ट्रूली लिहितो तेव्हा मात्र तो ई ड्रॉप होतो, तेव्हा तो ट्रूली येतं. चुकीचं स्पेलिंग. ब्रेव्हिटी स्पेलिंग करेक्ट आहे. अचीवचं स्पेलिंग चुकलेलं आहे, IE मिसिंग आहे. नेबरचं स्पेलिंग बरोबर आहे, पण हा पर्याय बाद झाला. लाईट करेक्ट आहे, फाईट करेक्ट आहे, हाईट मध्ये EI, हा EI GST. माइट बरोबर आहे, हे चुकलंय. मग आता उरला आपलं अमेच्युअर, विचारलेला आहे घरी. टेंटेटिव्ह आहे, 4 पर्याय शब्द PYQ मध्ये. कॉन्टिंजन्सी फंड म्हणतो आपण, तो पण आहे. आणि समराईज, हे सगळे शब्द PYQ जर 0 व्यवस्थित वाचला असेल तर तुमच्या फेवर मध्ये एक शब्द आहे. पण यात शिकण्यासारखं काय, आयोग काय करता, लेंथी वाढवताय स्पेलिंग चॅप्टर मध्ये, म्हणून इथून पुढे स्पेलिंग चॅप्टर करताना असा एक शब्द न करता आपल्याला अशा 8-8, 10-10 शब्दांची प्रॅक्टिस करायची आहे, हे डोक्यात घ्यावं. उत्तर 4 आहे 63चं. 64 झेनिथ, हा बघा झेनिथ ऑलरेडी विचारलेला आहे. झेनिथ ऑफ पॉवर हा कंबाईन सी ला 2022 ला विचारलेला प्रश्न आहे. झेनिथ ऑफ पॉवर, मग झेनिथ म्हणजेच काय, तुमच्या कॉलेजच्या गॅदरिंगला पण काही नावं असतात बघा, एक काहीतरी टॅगलाईन असते झेनिथ. झेनिथ म्हणजे काय, अगदी वरचा एरिया. आपण झेनिथ जॉग्राफीमध्ये पण वाचतो बघा, झेनिथ म्हणजेच लेअर ऑफ द अर्थ, अर्थचं लेअर असतो वरचा, सर्वात वरचा लेअर तो असतो झेनिथ, म्हणजे टॉप पोझिशन, एकदम टॉपला असलेलं झेनिथ म्हणजे वरचा भाग. मग बघा, झेनिथ इज the line at which the earth's surface and the sky seem to meet, the highest point in the sky reached by the sun or the moon, and the outer part and the heavy base supporting the state. तर ठीक आहे, हायएस्ट पॉइंट आपलं उत्तर आहे. हे 2 उत्तर आहे आपलं. हायएस्ट पॉइंट म्हणजे सर्वात वरचा भाग, स्काय रिच ऍट द सन ऑर द मून, हे उत्तर माझं अपेक्षित आहे, पर्याय क्रमांक 2. नंबर नेक्स्ट
पुढचा प्रश्न आहे लाईव्हली, हा कॉपी पेस्ट आहे. मी तेच म्हणतो 21 प्रश्न ओके म्हणून तुम्ही त्याचा जास्त भाऊ करू नका, ते कॉपी पेस्ट. लाईव्हली शब्द बघा, लाईव्हली म्हणजे काय, उत्साही, एनर्जेटिक, एकदम एन्थुजियास्टिक, ज्याच्यामध्ये एकदम फुल ऑफ पॉवर आहे, एनर्जी आहे. मग बघा हा इथं लाईव्हली शब्द 4 पर्याय दिसतो तुम्हाला. हा पहिला ऑप्शन, हा राज्य 2023. मी एकच घेतलेला आहे, PYQ बऱ्याच वेळा ते आहे, बऱ्याच वेळा कॉपी पेस्ट आहे. मग बघा हा लाईव्हली म्हणजे कोण, एनर्जेटिक, एकदम व्हायब्रंट, एकदम ॲनिमेटेड, एकदम उत्साही, आनंदी, चैतन्य असलेला, की ज्यामध्ये एकदम ऊर्जा भरलेली आहे. आणि डल म्हणजे कोण मग, की तो डल म्हणजे असा ज्याच्यामध्ये ऊर्जा नाही आहे, जो पॅसिव्ह आहे, जो एकदम डल आहे. हा बघा हा डल, हा नीरस, हा डल शब्द असे तुम्हाला मिळतील 4 पर्यायांमध्ये शब्द. मग हा बघा इथं मग लाईव्हली, लाईव्हली म्हणजेच काय, मग त्याच्या विरुद्ध विचारलेलं आहे, विरुद्ध होणारा डल, पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. मग ऑपेक म्हणजे काय, जे क्लिअर नाही ते अनक्लिअर, हाच त्याचा मिनिंग आहे, जे ट्रान्सपरंट नाही आहे. आणि हे अनरियल म्हणजेच काय, की जे इमॅजिनरी आहे, ते उत्तर होणार नाही. 65 उत्तर 1 आहे. 66 नंबरचा क्वेश्चन आहे, हा पण मी असं म्हणेल की ॲपोस्ट्रॉफचा प्रश्न आहे, पंक्च्युएशनचा प्रश्न आहे, क्वेश्चन टॅगचा प्रश्न आहे, सगळे मिक्स आहे त्यामध्ये. हे बघा, करेक्ट पंक्च्युएटेड सेंटेड. आता पंक्च्युएटेड मध्ये त्याने काय विचारलंय, हाऊ मेनी आवर्स. बघा आपण जेव्हा सिंगल शब्द लिहितो, मी असं म्हटलं की एम आणि हा पी, ह्या दोघांची मला कम्पेअर करायचं आहे. एमची सॅलरी पीच्या सॅलरीपेक्षा कमी आहे, मग मी काय करणार, एम सॅलरी. मग आता एमची सॅलरी म्हणजे एम्स, हे बघा एम्स सॅलरी इज लोअर किंवा लेसर दॅन पीज सॅलरी. हा बघा पीज, म्हणून जेव्हा सिंगल शब्द येतो त्याला ॲपोस्ट्रॉफ यस लागतो. हा ॲपोस्ट्रॉफ यस, ॲपोस्ट्रॉफ बरोबर आहे. हा तिसरा पर्याय ड्रॉप होईल, ॲपोस्ट्रॉफ यस. हाऊ मेनी आवर्स आर देअर इन द रेफर्ड. आता यामध्ये बघा, जर त्याने हाऊ मेनी आवर्स आर देअर हा जर क्वेश्चन होतोय, तर शेवटी क्वेश्चन मार्क पाहिजे मित्रांनो. मग क्वेश्चन मार्क पाहिजे म्हटल्यानंतर माझं 2, 3 हाच ऑप्शन उत्तर होऊ शकत आहे, कारण पहिल्या पर्यायात आणि चौथ्या पर्यायात क्वेश्चन मार्क नाही आहे. मग आता हाऊ मेनी आवर्स आर देअर इन द रेफर्ड, क्वेश्चन मार्क, आय आस्क, मी विचारलं. मग जो डबल इंडू कॉमा आहे त्याच्या आत क्वेश्चन मार्क आहे, आणि इथं सिंगल इथं डबल इंडू कॉमा आणि इथं सिंगल इंडू कॉमा, इथे चुकलं आहे का नाही. म्हणून पर्याय क्रमांक माझं 2 आहे 66. 67 नंबरचा क्वेश्चन आहे, वेन विल यू ब्रिंग इट. हे तर तुम्हाला गिफ्टच आहे, काही नाही, तुमच्या फेवरमध्ये असेल हे. वेन विल यू ब्रिंग इट, तर याचं करायचं पॅसिव्ह वाईज. मग आता इथं विल आहे, खाली विल बी, मग विल आणि असं विल बी. मग आता वेन विल यू बी. आता जर इथं सब्जेक्ट यू आहे मित्रांनो, तो यू सुरुवातीला नाही येणार, ऑब्जेक्ट येईल सुरुवातीला, म्हणून हे चुकीचं आहे. वेन इट विल बी, बिईंगची काही गरज नाही आहे. वेन विल इट बी ब्रॉट बाय यू, हे माझं 3 उत्तर आहे. वेदर हे चुकीचं आहे. यामध्ये 2 मध्ये काय चुकलं तर बिईंगचा ऑफर आहे. 4 मध्ये वेदर चुकीचं आहे. वेनचा वेनच राहणार. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. सोपा प्रश्न होता, जमला असेल. नंबर नेक्स्ट, गेव आउट. यामध्ये गडबड करू शकतो आहे. गिव्ह आउट म्हणजे काय, एखादी गोष्ट अनाऊन्स करणे, प्रोनाऊन्स करणे, माहिती देणे. मग आता ही गेव आउट दॅट ही वॉज सून गोइंग टू कॅनडा. त्याने गेव आउट केलं. गेव आउट केलं म्हणजेच काय, गिव्ह द गेम अवे केलं, म्हणजे त्याने सिक्रेट रिव्हील केलं, माहिती करून दिलं लोकांना की मी जाणार आहे कॅनडाला. आता या केसमध्ये बघा, ऍडमिट, त्याने काही कृत्य वाईट केलं नाही की तो ऍडमिट करेल, मान्य करेल, कबूल केलेलं नाही. त्याचबरोबर सजेस्ट, इथं कुठे सजेशन नाही आहे. पण यात थोडी गडबड काय आहे, अनाऊन्स्ड हे तर उत्तर आहे माझं, 1 उत्तर आहे. पण तुम्ही जर वाक्याच्या कॉन्टेक्स्ट जर गेला तर थोडंफार, नॉट 100%, बट शेअर द न्यूज हे पण कॉन्टेक्च्युअली होऊ शकतं. शेअर द न्यूज, त्याने न्यूज शेअर केली, पण आता न्यूज कोणती शेअर केली तर वॉज गोइंग टू सून टू कॅनडा. न्यूज म्हणजे लांब लांब पर्यंत थोडं बघितलं तर होऊ शकतं, पण 90% उत्तर तर माझं अनाऊन्सच आहे. बट लेट से आयोग काय म्हणतं, पण अनाऊन्स उत्तर देईल, होप सो. 69. आता हा प्रश्न मित्रांनो, आता तुम्हाला ओकॅपचे प्रश्न 21 आहे, पण त्यातला मागाशी जो बघितला हॉरर, त्या हॉररचं टेरर उत्तर केलं. आता इथं पण बघा, इथं काही PYQ नाही, कुठल्या पुस्तकातलं, कुठल्या नोट्स मधलं काहीच नाही. व्हेरी सिम्पल थिंग, बेसिक फॉर्म्युला की तो कॉपी पेस्ट नाहीये, तर तो आहे ग्रॅज्युएशन बेस्ड प्रश्न. तो दिस वुड सेट अप द पॅटर्न फॉर जनरेशन. नवीन जनरेशनसाठी हा पॅटर्न एक सेट होऊन जाईल. आता पॅटर्न सेट होऊन जाईल, तुम्ही शब्दाशी अर्थ गेलात तर काय होतो पॅटर्न, मग तो पॅटर्न काय, मॉडेल. यस, हे उत्तर आहे माझं. तो एक मॉडेल बनून जाईल पुढच्या जनरेशनसाठी. हा एक पद्धत आहे, तीच पद्धत पुढे ते कॉपी पेस्ट करतील. प्रमोशन आहे का, सपोर्ट आहे का, मग बॅकिंग आहे का, नाही. मग थोडक्यात या प्रश्नासाठी काही PYQ नाही. जो ग्रॅज्युएट आहे त्याला तो क्लिक करेल. म्हणजे थोडक्यात जर 18 प्रश्न असतील ओकॅपचे, त्यातले 3-4 हे मी म्हणतो ना ग्रॅज्युएशन बेस असतात, ते असे असतात, ते कुठून कॉपी होत नाही. हा ना PYQ आहे ना कुठल्या नोट्स मधला, कुठल्या बुक मधला, काही नाही. 70 नंबरचा क्वेश्चन, हा प्रश्न आर्टिकलचा, आणि आता म्हटलंय वाईज एनिमी इज बेटर दॅन फुलिश फ्रेंड. आता बघा, यामध्ये कोणता एनिमी काही माहित नाही आपल्याला, आणि ही
प्रोवर पण आहे, मग इथं आर्टिकल ए मिसिंग आहे. ए वाईज एनिमी इज बेटर दॅन ए फुलिश फ्रेंड, म्हणजे थोडक्यात आर्टिकल ए दोघांमध्ये मिसिंग आहे. आणि म्हण पण आहे, प्रोवर पण आहे गाजलेली, की एखादा जो बिंडो मित्रापेक्षा जो आपला शत्रू असेल की जो हुशार आहे तो बरा. आर्टिकल ए दोन्हीमध्ये ड्रॉप झाले. हाऊसेस आर मेड ऑफ द ब्रिक्स अँड द सिमेंट. बघा, सिमेंट आणि ब्रिक हे आपले कोणते मटेरियल नाव नाही, हा सिमेंट आणि ब्रिक हा मटेरियल नाव नाही. मग त्यांच्या ते आर्टिकल द जोडलाय, पण ते फिक्स आहे का, स्पेसिफिक आहे का, कोणतं सिमेंट, अंबुजा सिमेंट आहे का, फ्रान्स, जळगाव फ्रान्स, कुठलं स्पेसिफिक शहरातला आहे का, नाही आहे, म्हणजे आर्टिकल दची गरज नाही. हे दोन्ही जर ड्रॉप होतील म्हणून हे पण चुकीचं आहे. आणि जगातली गाजलेली म्हण ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, द बेस्ट इथं एक्झॅक्टली करेक्ट आहे. आणि इथं पण आर्टिकल येणार नाही, कारण ऑनेस्टी हा ऍबस्ट्रॅक्ट नाउन आहे. ऑनली सी इज माय आन्सर. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. नंबर नेक्स्ट 71 नंबरचा प्रश्न. प्लीज स्पेअर मी युअर बुक फॉर 3 days. आता बघा, प्लीज स्पेअर मी, प्लीज म्हटल्यावर त्याने काय विचारलं, आपला स्पेअर हा V1 आहे, हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. आणि सेड टू मी, मला म्हटलाय तो. ठीक आहे, आता प्लीज म्हटल्यानंतर टोल्ड टू मी, पहिली गोष्ट टोल्ड नंतर टू ची गरज नाही आहे. इनडायरेक्ट स्पीच मध्ये टोल्ड टू, सेड टू होत नाही. दुसरं, ही रिक्वेस्टेड मी, बरोबर आहे. सजेस्टेड मी, आता बघा सजेस्टेड मी, रिक्वेस्टेड मी होऊ शकतात, तिन्ही करेक्ट आहे. ही रिक्वेस्टेड मी, ही सजेस्टेड मी, ही रिक्वेस्टेड मी. आता इथे या, आता इथं म्हणतो टू स्पेअर. आता त्याने मला सांगितलं, ही सेड टू मी, मला सांगितलं त्याने काय, की ते पुस्तक सोडून जा माझ्याकडे 2 दिवसासाठी, 3 दिवसासाठी. मग आता यामध्ये काय माहिती का, हिज बुक, हे बघा, ही रिक्वेस्टेड मी टू स्पेअर हिज बुक. आता इथं बघा, ही सेड टू मी प्लीज स्पेअर मी युअर बुक, मी म्हणजे त्याला, युअर बुक म्हणजे माझं बुक. मग आता यामध्ये बघा, इथं गडबड काय केलेली आहे त्याने, ही रिक्वेस्टेड मी टू स्पेअर माय बुक फॉर 3 days आणि रिक्वेस्टेड मी टू स्पेअर हिज बुक फॉर 3 days. आता इथं ही सेड टू मी, तुम्हाला म्हटला काय म्हटला, प्लीज स्पेअर मी युअर बुक, युअर बुक म्हणजे माझं पुस्तक पाहिजे, इथं हे माय बुक होईल. मग आता पहिल्या वाक्यामध्ये हे टोल्ड मी माय बुक फॉर 3 days टू स्पेअर माय बुक, हे टोल्ड तर होणार नाही इथं. मग आता इथं या, ही रिक्वेस्टेड मी टू स्पेअर हिज बुक, इथं हिज बुक हा ही चुकीचा आहे. तिसरं, ही सजेस्टेड मी टू स्पेअर युअर बुक, हा युअर चुकीचा आहे, युअर कशाला येईल तर हे पण चुकीचं आहे. चौथं, ही रिक्वेस्टेड मी टू स्पेअर माय बुक फॉर 3 days, हे बघा, ही रिक्वेस्टेड मी टू स्पेअर माय बुक, मग आता स्पेअर हिम असे राहिलं असतं तरी करेक्ट राहिलं असतं. मग आता पहिला जर ऑप्शन बघितला तुम्ही, ही टोल्ड टू मी, इथं टू चुकीचा म्हणून हा ड्रॉप झालाय, म्हणून पर्याय क्रमांक 4 हा जुळतोय. पण यात हे बघा, प्लीज स्पेअर मी युअर बुक, इथं फक्त आयोगाने ही रिक्वेस्टेड मी टू स्पेअर माय बुक फॉर 3 days, इथं हा मिस केलेला आहे, मी मिस केलाय, पण तरी पण वाक्याच्या कॉन्टेक्ट नुसार तो एक करेक्ट होईल. सो पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे माझं. नेक्स्ट पुढचा प्रश्न. हा काय चर्चाच करू नये या प्रश्नाबद्दल. स्टेशनरी ई वाला आणि ए वाला खूप वेळा आलाय, कॉपी पेस्ट आहे. आय वाला, ई वाला म्हणजे थोडक्यात काय, की ज्या आपल्या शालेय वस्तू त्या, आणि ए वाला म्हणजे स्टेबल. मग सूर्य कसा आहे, द सन इज स्टेशनरी, स्टेबल आहे, तो एका ठिकाणी थांबलेला आहे. ए वाला म्हणजे माझं उत्तर सी, म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. हे नाही होणार कारण इथं आय चुकलेला आहे, इथं स्पेलिंग चुकवलं आयोगाने. 72 नंबर हो क्या बाय, पण मी म्हणेल गिफ्ट आहे. 73 हे पण गिफ्टच आहे. काय तर त्याने एक वाक्य विचारलं कोणतं करेक्ट आहे, याच्यात काही जास्त डोकं लावायचं काम नाही. लेट्स ओपन द विंडो, ए उत्तर आहे. लेट्स ओपन नॉट, हे नाही, हा नॉट इथं पाहिजे. लेट्स नॉट ओपनिंग द विंडो, नॉट ओपन द विंडो हे चुकलंय. लेट द विंडो टू ओपन, टू बी ओपन पाहिजे तिथं, टू बी ओपन पॅसिव्ह वॉइस. चौथं, वी शाल ओपन द विंडो टू लेट, काही सेन्स नाही. ओनली ए म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. नंबर पुढचा प्रश्न 74. हा प्रश्न बघा, मी याला म्हणेल की यस, हे पॅटर्न बद्दल आहे, हा न्यू पॅटर्नचा क्वेश्चन आहे. हा न्यू पॅटर्नचा क्वेश्चन त्याने काय केलाय, 3 शब्द दिलाय आणि त्यांचे रिस्पेक्टिव्हली विचारलेलं आहे, की रिस्पेक्टिव्हली सिमेंटिकली त्याचे मिनिंग विचारलेलं आहे. चूज द फॉलोइंग करेक्ट वर्ड्स सिमेंटिकली, सिमेंटिक म्हणजेच काय मिनिंग नुसार. मग बघा पहिला नॉर्म, मग आता काय नॉर्म्स अँड कंडिशन म्हणतो, पण नॉर्म्स काय इथं, नॉर्म्स म्हणजे काय रूल, स्टँडर्ड, मग स्टँडर्ड, रूल, स्टँडर्ड सगळे करेक्ट आहे. दुसरं क्वेक, अर्थक्वेक शब्द माहिती होता, अर्थक्वेक म्हणजे काय हलणे, शेक होणे, थरकाप होणे. मग आता क्वेक म्हणजेच काय, शेक हा शब्द हा क्विक नाही होणार. चौथा पर्याय आउट झाला. पुढचा त्यांचा रिलेट, काइंडली रिलेट दिस क्वेश्चन टू द PYQ. मग रिलेट करणे म्हणजे काय, टेल होईल का, नाही आहे. रिकॉल म्हणजे आठवणे, पण नाही. मग काय कनेक्ट, मग रिलेट म्हणजेच काय, त्याला कनेक्ट करा, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. हा प्रश्न PYQ सोडून द्या, पुस्तक सोडून द्या, नोट सोडून द्या. कॉमन सेन्स, जो ग्रॅज्युएट आहे, जो MPSC प्रवाहात अभ्यास करून तो ऍक्च्युली एक थोड्या प्रमाणात त्याची बौद्धिकता वाढते, त्याची चिकित्सक वृत्ती वाढते.
अशा व्यक्तीला उत्तर येऊन जाईल हे. 75 नंबरचा क्वेश्चन आहे, आपण कॉपी पेस्ट म्हणणार नाही मी, परंतु सोपं आहे खूप. प्रॉपर्टी इनहेरिटेड फ्रॉम वन्स फादर ऑर अँसेस्टर, वडिलांकडनं किंवा पूर्वजांकडनं आलेली प्रॉपर्टी, वडिलांकडून किंवा पूर्वजांकडनं. मग आता काय म्हणतात, ॲलिमनी नाही, ॲलिमनी तर आपण जेव्हा एखादा हस्बंड आणि वाईफ यांच्यामध्ये वाद होतो किंवा सेटलमेंट होते, डायव्हर्स होतो, ते मिळाले असते ते ॲलिमनी असते, हे तर नाही होणार. हेरिडेटरी काय असते मित्रांनो, ती प्रॉपर्टी नसते, तो आजार असतो, ते बोलणं असतं. हा आईसारखा दिसतो, हा बापासारखा वागतो, ते अनुवंशिक आहे. काही लोकांचे बघा टक्कल पडून जातं, वडिलांसारखं त्याचं टक्कल पडलं, म्हणजे ते हेरिडेटरी आजार असतो, गुण असतात, प्रॉपर्टी नसते, म्हणून हे पण नाही. मग पॅट्रिमनी बघा, पॅट्रिमनी आणि मॅट्रिमोनी. मग आता पॅटर्नल आणि मॅटर्नल, पॅट्री वडिलांकडनं आलेलं, म्हणजे थोडक्यात वडिलांकडनं आलेलं ते असतात पॅट्री, आणि आईकडनं आलेलं मॅट्री. मग थोडक्यात उत्तर आपलं 3, म्हणजे पॅट्रिमनी, म्हणजे वडिलांकडनं आलेली जे काही संपत्ती आहेत त्याला आपण पॅट्रिमनी म्हणून उत्तर 3 आहे. नंबर नेक्स्ट, ही डझंट हॅव कॉलेज एज्युकेशन स्टील ही मेक्स मोर मनी दॅन मोस्ट ग्रॅज्युएट. मग आता स्टीलने जोडलेले वाक्य काय सांगतात, तर ते सांगतात ॲडव्हर्सिटी, म्हणजे ते काय सांगतात, ते सांगतात कॉन्ट्रास्ट. मग आता कॉन्ट्रास्ट, कॉन्सिक्वेन्स, ॲडिशन, कॉन्ट्रास्ट, कन्क्लुजन, पर्याय क्रमांक 3 आहे. स्टीलने जोडलेले वाक्य हे ॲडव्हर्सिटी, कॉन्ट्रास्ट सांगतात. टेस्ट क्रमांक जी 1 होती आपली शाश्वतने मी घेतलेली बघा, हे स्टीलचं वाक्य हे काय सांगतं, ते कॉन्ट्रास्ट सांगतं, ॲडव्हर्सिटी आहे. हे त्याच प्रकारचे प्रश्न आपल्याला दिसतात इथं, वाक्य वेगळं आहे पण रूल तोच आहे. नंबर नेक्स्ट आहे, याविषयी काय बोलावं सोडून द्या. काय आयोग नेहमी विचारतं, ब्लो वन्स ओन ट्रम्पेट, ब्लो वन्स ओन ट्रम्पेट. तर थोडक्यात काय, स्वतःची तुतारी वाजवणे, मीपणा, अहंकार, मीच स्वतःचं कौतुक करणे, टू प्रेज वन सेल्फ. तर पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. याचं PYQ काही घेतलं नाही मी, कारण हे कंटाळलेला प्रश्न आहे, वारंवार आलेला. नंबर नेक्स्ट, नन ऑफ अस न्यू द वे, हे पण कंटाळलेलं वाक्य, वारंवार आयोगाकडे वाक्यच नाही कदाचित, तेच येतं. मग नन ऑफ अस हे निगेटिव्ह आहे, असं होणार वी, मग त्याचं होणार डिड वी. हा डीड सिंपल पास्ट आहे, डीड वी. पर्याय क्रमांक 1 उत्तर होईल 78चं 1. आणि हा प्रश्न बघा, हा किती वेळा कॉपी आहे, नन ऑफ अस न्यू द वे 4-5 वेळा कॉपी आहे हा. त्यामुळे जे सिनियर किंवा जे सिरियस स्टुडंट आहेत त्यांना माहिती आहे डीड वी उत्तर आहे, सिंपल पास्ट डीड वी. नंबर नेक्स्ट 79, हँड इन हँड. बघा, हँड इन हँड आणि हँड इन ग्लो. हँड इन ग्लो म्हणजेच काय, की थोडक्यात छुपं नातं, म्हणजे असं म्हणून की स्मगलर आणि पोलीस यांच्यामध्ये हँड इन ग्लो आहे, म्हणजे कोऑपरेशनमध्ये काम करतात. ही मी बॅचमध्ये पण डिस्कस केली, आपल्या टेस्ट सिरीजला डिस्कस आहे, PYQला नाही आलेली, परंतु डिस्कशनमध्ये भरपूर आपल्याला दिसतं. हँड इन ग्लो म्हणजेच काय, एकमेकांचं छुपं नातं, म्हणजेच इन कोऑपरेशन, म्हणजे एकमेकांना संलग्न असणे, म्हणजे समोर नसणे पण गुपित एकमेकांना मदत करणे, त्याला म्हणतो आपण हँड इन ग्लो, म्हणजे थोडक्यात इन कोऑपरेशन. न म्हणायचे बघा, हँड इन ग्लो हे तर दिलेले आहेत मी, आपल्या कायझन पुस्तकातलं स्क्रीनशॉट आहे. म्हणजे वाईल वर्किंग क्लोजली टुगेदर विथ समवन, सिक्रेटिव्ह रिलेशनशिप, गुपित नातं. जसे ते वाक्य जे आहेत, दे वर वर्किंग हँड इन ग्लो विथ द ऑथॉरिटीज. ऑथॉरिटी सोबत ते काय करत होते, हँड इन ग्लो होता, म्हणजे सगळे मिळून मिसळून काम करत होते, पण ते कसे, छुप्या पद्धतीने. 1 उत्तर आहे 79चं. 80 नंबरचा क्वेश्चन जो आहे तो काय बोलावं, तो वारंवार आलेलाच आहे, तो माहिती आहे. जी लोक आहेत सिन्सिअर त्यांना माहिती आहे, नोटीस ऑफ डेथ, म्हणजे आपण न्यूजपेपरमध्ये जी एखाद्या व्यक्ती वारल्यानंतर ती जी देतो डेथची इन्फॉर्मेशन, जी माहिती देतो, त्याला आपण ऑबिच्युअरी म्हणतो. मग आता ऑबिच्युअरी शब्द काय बरं आलेला आहे, बऱ्याच वेळा आहे, टेस्टमध्ये पण आहे. हे आयोगाने 84ला 4 पर्याय दिसला बघा. हा इथं एक्साईल शब्द बघा, हा एक्साईल शब्द 4 पर्यायात लिहित आहे, हा बॅन करणे. ऑबिच्युअरी शब्द भरपूर वेळा आहे. हा बघा, सोजन शब्द मी आपल्या कायझन पुस्तकातनं घेतलेला आहे. हा सोजन म्हणजे काय, टेम्पररी एखादा स्टे. आणि समन्स, हा नाऊन चॅप्टर मध्ये शिकलो, समन शब्द, समन बोलावणे, समन्स म्हणजे एखाद्याला नोटीस देणे, ये बाबा इकडे. आणि उत्तर आपलं 3 आहे, ऑबिच्युअरी म्हणजे निधन वार्ता. आणि ऑबिच्युअरी वरती प्रश्न हे बघा, हा ऑबिच्युअरी भरपूर वेळा आहे, टेस्टमध्ये विचारलेला आहे, डिस्कशनमध्ये आहे, ऑबिच्युअरी शब्द आलेला आहे, म्हणजे नॉट सो डिफिकल्ट. नंबर नेक्स्ट, पुढचा प्रश्न 81, दॅट विच कॅन नॉट बी रीड. याच्याशी काय बोलावं, नाही बोललं तरी चालेल, कारण हे पाठ आहे शब्द. लेजिबल, इलिजिबल, वाचता येणारं, वाचता न येणारं, तर त्याचं उत्तर आहे इलिजिबल, पर्याय क्रमांक 1. इनडेलिबल, डेलिबल, जे मिटवता येतं, पुसता येतं, धुता येतं, डेलिबल, इनडेलिबल. त्यानंतर कॉरिजिबल, इनकॉरिजिबल, जे दुरुस्त करता येतं, जे दुरुस्त करता येत नाही, कॉरिजिबल, इनकॉरिजिबल. आणि विजिबल, इनविजिबल, जे बघू शकतो, व्हिजिबल, न बघता येणार, इनव्हिजिबल, वाटेवर. सोपे होते, 4 पर्याय आहे. आणि विषय म्हणजे PYQ रिपीटेड आहेत, टेस्ट सिरीजमध्ये रिपीटेड आहेत, त्यामुळे याचं काही घेतलं नाही मी PYQ.
हे वाक्य बघा, वाल्मिकी इज द होमर ऑफ इंडिया. नाऊन चॅप्टर शिकवताना बघा, ह्या नोट्स मध्ये मी हे ऍज इट इज कॉपी पेस्ट वाक्य आपल्या नोट्स मधलं हे बघा, वाल्मिकी इज द होमर ऑफ इंडिया ह्या नोट्स मधलं तुम्ही बघितलं असणार आहे, वाचलं. हे सांगताना मी बऱ्याच वेळा सांगायचो की असं वाक्य येईल, शिवाजीनगर म्हणतो आपण, आंबेडकर नगर, त्या केसमध्ये ती नावं कॉमन असतात, ते प्रॉपर नसतात. इथं म्हटलंय त्याने की होमर, होमर हा कवी होता, पण तिथं आपण होमर बद्दल बोलत नाही, आपण वाल्मिकीची तुलना होमरशी करतोय, म्हणजे होमरचा तो गुण घेतो फक्त. तो कोणता गुण? फक्त कवीचा. तर हे बघा, हेच वाक्य कॉपी पेस्ट झालंय, हे आपल्या नोट्स मधलं वाक्य आहे आणि हे आयोगाने विचारलेलं, वाल्मिकी इज द होमर. यातला वाल्मिकी शब्द हा प्रॉपर नाऊन आहे, पण हा जो होमर आहे त्याचा फक्त गुण बोलतोय, म्हणजे त्याच्यातला फक्त गुण दिसला आपल्याला वाल्मिकीमध्ये. मग होमर सारखा आहे म्हणजे होमर सारखा म्हणजे कसा? कवी आहे. मग इथं होमर हा प्रॉपर नाऊन नसेल तर तो होईल कॉमन नाऊन. पर्याय क्रमांक ए म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आहे. नंबर नेक्स्ट 83. बस याच्याबद्दल काय बोलावं वारंवार, थे मिसोगॅमिस, मिसोगायनिस, फिलॉन्थ्रॉपिस, मिसॉन्थ्रॉपिस, पार्ट मिसोगायनिस्ट म्हणजे जिनिस्ट, त्याचा उच्चार मिसोजिनिस्ट. मग तो वन हु हेट्स द विमेन, पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे 83चं. हा हेट्स मॅनकाइंड ते मिसॉन्थ्रॉपिस, वन हु हेट्स मॅनेजेस ते मिसोगॅमी, त्यानंतर वन लुक्स डार्क साइड ते बघा ते ऑप्टिमिस्टिक, पेसिमिस्टिक डार्क वाला, ब्राईट साइड वाला ऑप्टिमिस्टिक. ते 83चं उत्तर एक आहे तुमच्या फेवर मधला आहे. 84 पण तुमच्या फेवर मधला. बघा सोपे प्रश्न आहे की मधु लाईक्स मँगोज, मधुला काय आवडतं? काय आवडतं तर मँगोज. थोडक्यात मँगोज हा ऑब्जेक्ट आहे आणि तो ऑब्जेक्ट जोडल्यानंतरच वाक्याचा अर्थ कम्प्लीट होतोय. मधु लाईक्स, पण काय? मग ज्या वर्बला ऑब्जेक्टची गरज असते त्याला म्हणतो आपण ट्रान्झिटिव्ह वर्ब, ट्रान्झिटिव्ह. आणि दुसरं द ओल्ड मॅन सॅट, संपलं. द ओल्ड मॅन सॅट, तो ओल्ड मॅन बसला खाली. इन द कॉर्नर, ऑन द बेंच, इन द सीट, काही असलं तर हे प्रेपोजिशनल फ्रेज आहे आणि या प्रेपोजिशनल फ्रेजेस कधी ऑब्जेक्ट नसतात ऍक्च्युअली वर्बच्या, म्हणून याला गरज नाही ऑब्जेक्टची. हा इन ट्रान्झिटिव्ह. सो ट्रान्झिटिव्ह अँड इन ट्रान्झिटिव्ह बी म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे, सॉरी 2 उत्तर आहे. नंबर नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे, बॅड हॅबिट शुड बी डिस्ट्रॉय इन द बिगिनिंग. डिस्ट्रॉय इन द बिगिनिंग बघा, टेस्ट सिरीज मध्ये म्हणा किंवा मी डिस्कशन मध्ये कॅप्चर लेक्चरला बऱ्याच वेळा सांगितलं, नीप इन द बर्ड, नीप इन द बर्ड. नीप इन द बर्ड म्हणजे काय? सुरुवातीलाच एखादी गोष्ट मोठी होण्याच्या आधीच ती डिस्ट्रॉय करणे, म्हणजे तिचं नाहीसा होणे. एक्झाम्पल मी देतो बघा बऱ्याच वेळा की विवेक ओबेरॉय, त्याचं करिअर अगदी जातच होतं, तेवढ्यात तो वेल नोन होत होता, त्याने सलमान खानची पंगा घेतला आणि करिअर उद्ध्वस्त करून टाकलं. नीप इन द बर्ड, ॲट द व्हेरी बिगिनिंग, इनिशियल लेवलला एखादी गोष्ट समाप्त होणे, तिचं डिस्ट्रॉय होणे, ते बर्बाद होणे, मग त्याला म्हणतो नीप इन द बर्ड. म्हणजेच डिस्ट्रॉय इन द बिगिनिंग म्हणजे सुरुवातीलाच एखादी गोष्ट ती फुलण्याच्या आधीच तिला बर्ड म्हणून तोडून टाकणे. तर पर्याय क्रमांक ए उत्तर आहे 85. हा बघ ही म्हण आहे, टू बी नीप इन द बर्ड म्हणजे एखादी गोष्ट डेव्हलप, विकसित होण्याच्या आधीच ती नष्ट होणे. कायझन पुस्तकातली इडियम आहे आणि डिस्कशन मध्ये बऱ्याच वेळा घेतलेली मी. नंबर नेक्स्ट, हे जोडा लावा म्हणून शब्द आहे, कॉपी पेस्ट आहे, PYQ काहीच गरज नाही आहे. स्टर्न शब्द आहे, ट्रान्सेंड शब्द आहे, श्रीव्ड आहे, रिनोन आहे, हे सगळे शब्द PYQ मध्ये बघा. हे बघा हे शब्द तुम्हाला दाखवतो मी आधी एक एक. हे बघा, हा 2013चा शब्द आहे, यात काय विचारला? हा कनिंग आहे. हा कनिंगला काय शब्द आहे बघा? क्राफ्टी आहे. हा इथं श्रीव्ड दिला आहे, हे कॉपी पेस्ट आहे. पुढचं बघा अजून हा शब्द, यात बघा यात काय म्हटलंय? हा बघा इथं हा शब्द आहे, हा बघा स्ट्रिक्ट आहे, हा हार्श आहे. ठीक आहे, स्टर्न शब्द आहे इथं, हा बघा स्ट्रिक्ट, हार्श, तेच आहे, कॉपी पेस्ट आहे. बघा अजून पुढचे बघा, हे ट्रान्सिएंट शब्द आहे इथं, हा ट्रान्सेंड शब्द, हा ट्रान्सेंड शब्द आहे. सगळे कॉपी पेस्ट आहे PYQ मधले, काही नवीन नाही याच्यामध्ये. मग यामध्ये काय बरं? पहिला काय? रिनोन. रिनोन म्हणजेच कोण? जो फेमस आहे, म्हणजेच जो नोटोरियस मगाशी बघितला आपण, तो कुप्रसिद्ध आणि हा चांगल्या गोष्टींसाठी प्रसिद्ध. न श्रूड म्हणजेच कोण? कनिंग, जो एकदम चालाक आहे, चतुर आहे, जो क्राफ्टी आहे, तो असतो श्रीव्ड. ट्रान्सेंड म्हणजे काय? क्षणभंगूर, क्षणात संपणार, म्हणजेच काय टेम्पररी, म्हणजे थोडक्यात ब्रीफ मध्ये लगेच संपणार. आणि स्टर्न म्हणजे काय? अतिशय अशी गोष्ट की जी कठीण आहे, जी ताठर आहे, जी हार्श आहे. मग आता याच्या जुळ्या लावू आपण. पहिल्याचं 4, नंतर दुसऱ्याचं 1, 4 1 4 1 4 1 मिळालं आपल्याला उत्तर 3 2, म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. तर याचं काही चॅलेंज नाहीये, नो चॅलेंज सो फार. नंबर नेक्स्ट पुढचा प्रश्न घेऊया आपण. प्रश्न क्रमांक आहे 87. हा प्रश्न गिफ्ट आहे तुम्हाला. प्रेझेंट टेन्सची हॅबिट सांगितलेली आहे. एव्हरी इव्हनिंग, एव्हरी मॉर्निंग, एव्हरी डे, डेली, ऑलवेज, ऑफन, नेहमी होणाऱ्या क्रिया सिंपल प्रेझेंट म्हणजे V1 मध्ये लिहितात. मग हा प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट, हा हॅव चुकला आहे, हे सगळे चुकीचे आहे. मग माय सिस्टर कुक्स डिनर एव्हरी इव्हनिंग, दररोजची क्रिया आहे, ती होणार प्रेझेंट टेन्स मध्ये. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. नेक्स्ट पुढचं मिनिंग आहे परपेच्युअल. हा बघा परपेच्युअल, तेच
ह्या परपेच्युअल विचारलेला आहे. हा आयोगाने ऑलरेडी 2012ला. परपेच्युअल काय? एव्हर लास्टिंग, इटर्नल, सतत, न संपणारं, न तुटणारं, न थांबणारं, शाश्वत, जास्त काळ टिकणारं, मग त्याला परपेच्युअल म्हणू. मग हे पार्शियल नाही आहे. पार्शियल म्हणजे हा पार्शियली म्हणतो आपण, पार्शियली करेक्ट 50% वाला, ते होणार नाही आहे. पेक्युलियर म्हणजे काय? स्ट्रेंज, विचित्र, विक्षिप्त, ते होणार नाही आहे. हा इथं आयोगाने स्पेलिंग चुकवलाय. उत्तराचं परमनंट, पेरेनियल, लॉंग लास्टिंग, एव्हर लास्टिंग, जास्त काळ टिकणार, हे माझं मिनिंग आहे. त्यानंतर विचारलं काय? सिमिलर मिनिंग विचारलेलं आहे, म्हणून हे कॉपी पेस्ट PYQ मधनं आलं. इथं ऍक्च्युली आयोगाला शब्द प्रुडंट विचारायचा असेल, प्रुडंट, पण त्यांचं स्पेलिंग एरर झालं, म्हणून प्रुडंट शब्द नाही आहे. प्रुडंट म्हणजे विवेकी, म्हणजे सागाशियस, म्हणजे कोण ज्युडिशियस, वाईज, टॅलेंटेड, हुशार, तज्ञ, पण हा उत्तर नाही आहे. उत्तर 4 आहे. 88चं 4 आहे. 89 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. 89 नंबरचा क्वेश्चन आहे. यात त्याने विचारलं आपल्याला की पॅसिव्ह वाईज, पण 2023ला ग्रुप सी ला आयोगाने सेम पॅटर्नचा प्रश्न विचारलेला, ज्यामध्ये 2 ऑब्जेक्ट आहे, एक डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट. म्हणजे ऑलरेडी कॉपी पेस्टच म्हणेन मी याला, प्रश्न नाही पण तो स्ट्रक्चर. मग आता जो विचारलेला ही हॅड गिवन द गर्ल अन ऍपल, हे वाक्य ही हॅड गिवन द गर्ल अन ऍपल, किंवा त्या बॉयचं पण आहे बघा, की त्या बॉयनं, त्या गर्लनं त्या बॉयला पेन दिला. ए गर्ल गेव ए पेन टू द बॉय. मग त्याचे 2 ऑब्जेक्ट, 2 पॅसिव्ह होतील. मग इथं 2 ऑब्जेक्ट कोणते? इथं मी, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. अ बंच ऑफ फ्लावर्स, डायरेक्ट ऑब्जेक्ट. सिंपल पास्ट आहे V2, म्हणजे वॉज वर V3 येईल. मग आता पहिलं, अ बंच ऑफ फ्लॉवर्स वॉज हँडेड टू मी. आता तर बंच ऑफ फ्लॉवर्स हे बरोबर आहे, वॉज हँडेड टू मी. मग बघा, वॉज हँडेड एक्झॅक्टली बरोबर आहे, टू मी जोडलेला आहे. हा आला माझा डायरेक्ट ऑब्जेक्ट. आय वॉज हँडेड अ बंच ऑफ फ्लॉवर्स बाय हर, हा इथं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आय वॉज हँडेड अ बंच ऑफ फ्लॉवर, हे पण करेक्ट आहे. अ बंच ऑफ फ्लॉवर्स वर, आता हे पण करेक्ट आहे. पण मित्रांनो इथं आपला सब्जेक्ट कोण आहे? अ बंच. अ बंच हा सिंग्युलर आहे, हा झाला कलेक्टिव्ह नाउन. मी तो वरचा ऑपर चुकीचा आहे. पॅसिव्ह बरोबर आहे, पण वरचा ऑपर चुकीचा आहे. आय हॅव बीन हँडेड अ बंच ऑफ फ्लॉवर्स, हा प्रेझेंट परफेक्टचा होणार नाही. आणि ए बी माझं उत्तर आहे. ए बी म्हणजे पर्याय क्रमांक 1. काही लोकांनी BC नाही आहे, पण इथं त्यामुळे चान्सेस नाही आहे चुकायचे. आलेला असेल तुमचा करेक्ट हा. 89चं उत्तर 1 आहे. 90 नंबरचा क्वेश्चन, शाल आय रिटर्न दिस नोट्स बाय मंडे. मग आता इथं शाल आय म्हटलंय, त्याचं शूड होईल. मग आता सेड, आस्क आस्क आस्क. आणि जेव्हा आपण आस्क म्हणजे येस नो टाईप क्वेश्चन करतो, तेव्हा इफ आणि वेदरचा वापर करतो. मग इथं इफ सगळ्यामध्ये इफ बरोबर आहे. मग आता हे बघा, शी सेड टू मी. मग आता शी म्हटलं, तिथं आयचा वापर चुकीचा आहे, पहिला ऑप्शन गेला. शी आस्क इफ शी शुड रिटर्न दोज बुक्स नोट्स बाय मंडे, हे होऊ शकतंय. शी आस्क मी, इथं मी बरोबर आहे. इफ शी शुड रिटर्न दोज नोट्स बाय मंडे, हे पण करेक्ट आहे. शी आस्क मी इफ शी शुड रिटर्न दीज नोट्स बाय मंडे. आता बघा याच्यामध्ये काय काय गडबड आहे. आता शी आस्क मी इफ शी शुड, आता इथं क्लिअरली तर शी आस्क मी आहे, शी सेड टू मी आहे, तर आपण मीचा इथं वापर केलाच पाहिजे, म्हणून दुसरा ऑप्शन मी मायनस केला. 3, 4. शी आस्क मी इफ शी शुड रिटर्न दोज आणि दीज. बघा त्याचे दोज आणि दीज आहे. मग आता जेव्हा आपण डायरेक्ट इनडायरेक्ट करतो, तेव्हा धीसचं दॅट, दीजचं दोज, मग इथं दीजचं दोज म्हटल्यानंतर दोन मला पाहिजे, हा दीज चुकीचा आहे. 4 ऑप्शन ड्रॉप झाला. माझं उत्तर 3 म्हणजे शी आस्क मी इफ शी शुड रिटर्न दोज नोट्स बाय मंडे. मग आता खरं सांगतो मित्रांनो, जर तुम्ही ऑप्शन बघितला 2 आणि 3, त्यामध्ये अजूनही सांगतो उत्तर 3 आहे फायनल. शी आस्क इफ शी शुड. बऱ्याच वेळा आयोगानं असे पण करेक्ट दिलेले आहेत विदाऊट लिस्नर, पण इथं लिस्नर क्लिअरली मेन्शन आहे म्हटल्यानंतर या प्रपोर्शन नुसार जर गेलो तर शी आस्क मी इफ शी शुड रिटर्न दोज नोट्स बाय मंडे हे अप्रोप्रिएट आहे, पर्याय क्रमांक 3. पण 3 ऑप्शन जर नसता तर 2ही करेक्ट राहिलं असतं, इन केस की तिथं लिस्नर गृहीत धरला जातो. असं आयोगाने पण बऱ्याच वेळा फॉलो केलेला आहे, पण 3 उत्तर होईल. 91चा प्रश्न आपला क्लॉजचा आहे. आता यामध्ये त्याने काय केलेलं आहे, क्लॉज मध्ये द गर्ल विच, व्यक्तीसाठी आपण विचचा वापर करत नाही, व्यक्तीसाठी हुम येतो, म्हणून हे ऑप हे गेलं. दुसरं, द टेबल विच वी बॉट यस्टरडे इज मेड ऑफ टीक वूड. मग यामध्ये टेबलसाठी विचचा वापर, वस्तू प्राण्यांसाठी विचचा वापर बरोबर आहे. द जेंटलमॅन हु केम इन द मॉर्निंग, द जेंटलमॅन व्यक्तीसाठी हुचा वापर आहे, हु केम इन द मॉर्निंग हॅज लेफ्ट. मग जेंटलमॅन नुसार इथं हॅजचा वापर बरोबर आहे, इथं टेबल नुसार इथं इजचा वापर बरोबर आहे. म्हणजे सब्जेक्ट नुसार वर्ब बरोबर आहे, सब्जेक्ट नुसार हा रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणजे थोडक्यात कंजंक्शन पण बरोबर आहे. म्हणजे BC इज माय आन्सर, पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. म्हणजे थोडक्यात 91चं होईल 3. 92 नंबरचा क्वेश्चन आहे. हा प्रश्न डिफिकल्ट आहे, जमला नसेल कदाचित काही लोकांना.
ही इज मोर अ फिलॉसॉफर दॅन अ पोएट. कंपॅरिझन आहे. कंपॅरिझन मध्ये दोन वर्ब ऍक्च्युली लपलेले असतात. आय एम स्मार्टर दॅन ही. आय एम स्मार्टर दॅन ही म्हणजे ही इज. मग ही इज मोर फिलॉसॉफर दॅन अ पोएट इज. मग इथं इज हा लपलाय मित्रांनो. मग इथं दॅनने जोडलेलं वाक्य ऍडवर्ब क्लॉज ऑफ डिग्री किंवा ऍडवर्ब क्लॉज ऑफ कंपॅरिझन हे माझं कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. कंपॅरिझन मध्ये शेवटी तो वर्ब लपलेला असतो. हे माझं दॅन अ पोएट इज. इथं इज आहे. इज हे उत्तर आहे माझं. वेस्ट नॉट वॉन्ट नॉट या वाक्यामध्ये काय दोन सेपरेट वाक्य आहे आणि हे वाक्य काय हे प्रोअर पण आहे. वेस्ट नॉट वॉन्ट नॉट काही जास्त गोष्टींची डिझायर नाही मग दुःख पण नाही. मग हे कंपाऊंड सेंटेन्स आहे. हे कंपाऊंड आहे माझं. आणि तिसरं जे वाक्य आहे देअर फोरने जोडलेलं हे पण कंपाऊंड आहे. थोडक्यात दोन्ही कंपाऊंड आहे. ओनली ए इज माय आन्सर. पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. या प्रश्नामध्ये काही लोकांचं कन्फ्युजन होईल की दुसरं वाक्य कसं कंपाऊंड. त्यामध्ये कुठलाही डिपेंडंट क्लॉज नाहीये मित्रांनो. आणि जर दोन्ही सेपरेट वाक्य असते त्याला कॉमा सेमिकोलॉन पण येतो. पण ही ऍक्च्युअली मुळात प्रोवर्ब आहे ज्यात मुळातच कॉमा आहे म्हणून हे वाक्य कंपाऊंडच येत आहे. हे कॉम्प्लेक्स होत नाही सिंपल होत नाही. आणि हे आय वी डिझायर टू रिप देअर फॉर वी सो म्हणजे याच्यामध्ये डिझायर हा वर्ब आहे यामध्ये हा सो आहे आणि देअर फॉर हा आपला इलेटिव्ह कंजंक्शन आहे. सो BC आपलं कंपाऊंड. ए माझं उत्तर. पर्याय क्रमांक 1. 93 नंबरचा क्वेश्चन आहे इफ आय हॅड मनी. हे बघा हे वाक्य मी ऍज इट इज आपल्या टेस्टला विचारलं होतं. हे बघा इफ आय हॅड मनी आय माइट गो इन फॉर अ न्यू कार. आणि हे सिंपल पाचचं वाक्य आहे. हे बघा इफ आय हॅड मनी आय माइट गो इन फॉर अ न्यू कार. सिंपल पास्ट पास्टची ऑक्झिलरी. सिंपल पास्टची कंडिशन ही इम्पॉसिबल नसते ही पास्ट परफेक्टची असते. प्रोबेबल प्रेझेंट टेन्सची असते. इम्प्रोबेबल हे माझं उत्तर आहे. जनरल ट्रूथ हे नाही आहे. मग ओनली 3 म्हणजे 93चं उत्तर 3 आहे. 94 the use of seat belts in the car is now obligate. Select the correct form of the word. ठीक आहे. आता त्याने म्हटलं तर सीट बेल्ट इन द कार. सीट बेल्ट कसे पाहिजे. सीट बेल्टला क्वालिफाय करणार आहे तर ऍडजेक्टिव्ह पाहिजे. सीट बेल्ट इन द कार इज नाव. यूज ऑफ सीट बेल्ट इन द कार इज नाव. कसा आहे यूज कसा आहे त्याचा म्हणजे यूज ऑफ सीट बेल्ट ते ऑब्लिगेटिव्ह. ऑब्लिगेशन हा नाव नाही ऑब्लिगेटरी. याला रूल कॉमन सेन्स. ऑब्लिगेटरी येते ऑब्लिगेटिंग नाही. सो पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. ऑब्लिगेटरी येते नाव ऑब्लिगेशन नाही. द यूज ऑब्लिगेटरी. 95 नंबरचा क्वेश्चन सोपा आहे. पंक्च्युएशन विचारलेलं आहे. द प्रिन्स आस्क. आता आस्क काय म्हटल्यानंतर इथं हा डॅशचा वापर चुकीचा आहे. तिथं कॉमा पाहिजे आणि कॉमा नंतर आपल्याला डबल येणं कॉमा पाहिजे. हा कॉमा डबल 1 2 4 करेक्ट आहे. वाय आर यू सो सॉरोफुल. आता हा जो क्वेश्चन आहे मित्रांनो तर हा जो क्वेश्चन आहे म्हटल्यानंतर शेवटी क्वेश्चन मार्क पाहिजे म्हणून पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. हे बाकीचे सगळे चुकीचे आहेत. एक्सक्लेमेटरी मार्क चुकीचा आहे. एक्सक्लेमेटरी मार्क चुकीचा आहे. इथे डॅश चुकीचे आहे. 95चं उत्तर 2 आहे. नंबर नेक्स्ट 96 नंबरचा क्वेश्चन. हा जो पॅसेज आहे UPSC 2014चा कॉपी पेस्ट केलेला आयोगाने ऍज इट इज कॉपी पेस्ट केला. त्यातले 2 प्रश्नही कॉपी पेस्ट केले आहे. उरलेले जे त्या आयोगाने बनवलेत पण UPSCचा पॅसेज कॉपी पेस्ट करता म्हणजे तुम्हाला कळेल की ऍक्च्युली कॉम्प्रेन्सचा दर्जा काय आहे किती स्टँडर्ड आहे. इन्क्लुझिव्ह ग्रोथ इकॉनॉमिक बद्दल बोललाय. मार्जिनल क्लास जो आहे त्याचं इन्व्हॉल्वमेंट स्कीम मध्ये असणं किती गरजेचं आहे यावरती आहे. ते याची चर्चा नंतर करू आपण. आता फक्त आपण उत्तर मी तुम्हाला सांगतो हायलाइटेड. 96चं उत्तर 2 आहे. 96चं उत्तर 2 येईल. तुम्ही जर पॅसेज वाचला लगेच जमतंय उत्तर. 97चं उत्तर पुन्हा 2च आहे. 98चं जे उत्तर आहे 98चं उत्तर ते पुन्हा सगळे ABCD आहे. सगळे उत्तर दिलेले आहेत. ते जो प्रश्न जो विचारलेला आहे द लाईट ऑफ द आर्ग्युमेंट विचारले त्याने. आर्ग्युमेंट काय पॅसेज मध्ये 4 बरोबर आहे. 2 उत्तर आहे 99चं. सॉरी 98चं 2 आहे. 99चं 4 उत्तर आहे. 99चं पर्याय क्रमांक 4 द बेनिफिट्स ऑफ द ग्रोथ आर शेड वाईडली टू बाय द पॉप्युलेशन हे उत्तर आहे. आणि 100चं उत्तर आहे 2 रिअल इन्क्लुझिव्ह ग्रोथ इन द कंट्री हे काढलेलं मी उत्तर आहे. पहिलं पण बऱ्यापैकी जमत आहे बट दुसरं जास्त मला अप्रोप्रिएट वाटलंय. 100 नंबरचं उत्तर 2 आहे. तर बघा यामध्ये काही लोकांना पेपर कठीण वाटेल तर बघा मी तुम्हाला सांगतो मित्रांनो जे पास होणारे लोक असतात त्यांना काही कठीण वाटत नाही. जे रिकामे लोक असतात ते म्हणतात कठीण होता पेपर मला जमला नाही. बट यामध्ये 40+ अचिवेबल आहेत. 45+ जी चान्सेस आहेत ते कमी लोकांना मिळतील कारण जे खरंच खूप मुरलेले लोक आहेत ज्यांचं खूप बऱ्यापैकी हातखंड इंग्लिश होती ज्यांनी टेस्ट सिरीज PYQ डिटेलमध्ये केलं असेल ते 45+ जातील. पण लिस्टमध्ये येणारे 40+ तर राहतीलच. 41 42 43 45 एकदमच 30 करेक्ट आहे 32 करेक्ट आहे. जर ते स्पोर्ट्समध्ये असतील तर चान्सेस आहेत बट 40 रिक्वायर्ड आहे. पेपर काय होता तो थोडा मॉडरेट होता. इझी पण नाही
काही प्रश्न खूप इझी आहेत, पण काही प्रश्न थोडे डिफिकल्ट आहे, पण काही प्रश्न कॉपी पेस्ट आहे. यामध्ये ओकॅब 21 आहे, परंतु 2 प्रश्न जर ओकॅबचे सोडले, म्हणजे तो ॲरंट आणि ते कास्ट अप ही फ्रेज सोडली, तर उरलेले 19 एकदम सोप्या पद्धतीचे त्यातले 15 ही कॉपी पेस्टच आहे. तर थोडक्यात 40 यात जर तुमच्या करेक्ट असतील तर यू आर इन द लिस्ट. सी यू. थँक्यू.